जय महाराष्ट्र मित्रांनो, मर्चंट नेव्ही तर्फे बंपर भरती निघाली आहे। टोटल 1800 जागा इथे असणार आहे आणि तुम्ही ते बघू शकणार आहात। फॉर्म भरणं सुरू झालंय आणि खासियत याची अशी आहे की फक्त आणि फक्त तुम्ही 10वी पास आहात तर इथे बघा 50,000 ते 85,000 रुपयांपर्यंत 10वी पास वर तुम्ही सॅलरी मिळू शकताय। 10वी प्लस ITI झालंय तरी चालणार आहात, फक्त 12वी झालंय, फक्त 10वी झाला तरी अप्लाय करू शकताय। जसं की मेस बॉय झालं, कुक झालं, यांसारख्या या पोस्ट असतात। मग कशा प्रकारे अप्लाय करायचं, कुठल्या पोस्ट साठी किती जागा आहे, कशा प्रकारे फॉर्म भरायचा, सगळी माहिती तुम्हाला सांगणार आहे। खासियत याची अशी आहे की तुम्ही ते बघू शकणार आहात 100% प्लेसमेंट सुद्धा मिळतात। त्यामुळे जे 10वी पास आहेत त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा, डिटेल मध्ये समजून सांगतोय। त्याआधी चॅनलवर नवीन असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा। डेली नवीन नवीन जॉब अपडेट, करियर गायडन्स भरपूर सारे व्हिडिओज आणतोय। चला तर बघूया डिटेल मध्ये। तर मित्रांनो, भरपूर साऱ्या जागा आहेत। 10वी 12वी किंवा ITI तुमचं झालं असेल तर फॉर्म भरणं सुरू झालंय। महत्त्वाच्या तारखा सगळ्यात आधी समजून घ्या। 6 जानेवारी 2025 पासून आपण अप्लाय करू शकतोय 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत। 10 फेब्रुवारी शेवटची तारीख आहे। त्यानंतर तुमची मार्च मध्ये रिटर्न एक्झाम होणार आहे। एक्झाम कशी असणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। सोपी आहे, 10वीच्या बेसवर असणार आहे आणि त्याच्या 5 दिवसानंतरच तुमचा रिझल्ट लागणार आहे। फास्ट प्रोसेस आहे, त्यामुळे चांगली गोष्ट असणार आहे। त्यानंतर तुम्ही ते पोस्टचे नाव बघू शकताय। डेक रेटिंग 17.5 ते 25 तुमचं वय आहे तर 50 ते 85,000 सॅलरी तुम्हाला इथे मिळेल 10वी पास वर। त्यानंतर इंजिन रेटिंग साठी पण सेम एज तुमचं असेल, 60,000 रुपयांपर्यंत सॅलरी जाते 10वी पास वर। 12वी झाले, सीमॅन ही पोस्ट आहे, 25 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकताय, 55,000 रुपयांपर्यंत सॅलरी जाते। इलेक्ट्रिशियनचा तुमचा कोर्स झालेला आहे म्हणजे ITI झालेला आहे तर 90,000 रुपयांपर्यंत सॅलरी जाते। वेल्डर झालं, हेल्परसाठी तुम्ही अप्लाय करताय, 10वी प्लस ITI झालंय तर 85,000 रुपयांपर्यंत सॅलरी जाते। मेस बॉय झालं, कुक झालं, 27 वयापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकताय, 60,000 रुपयांपर्यंत तुमची सॅलरी जाते फक्त आणि फक्त 10वी पासवर। त्यामुळे तुम्ही फक्त 10वी पास आहात, 12वी झालंय, पुढे शिक्षण पूर्ण केलं नाहीये पण चांगल्या जॉबची शोधत असाल तर नक्की तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात। फक्त इथे एकच गोष्ट आहे, ओनली मेल कॅन्डिडेट, फिमेल कॅन्डिडेट इथे अप्लाय करू शकत नाही। फक्त मेल कॅन्डिडेट साठी ही वॅकन्सी आहे। 12वी तुम्ही देताय तर तुमचा रिझल्ट आलेला पाहिजे। ओके, म्हणजे मे पर्यंत तुमचा रिझल्ट आलेला पाहिजे। 100% प्लेसमेंट मिळतं इंडियामध्ये किंवा वेरियस कंट्रीमध्ये, कारण की इथे बघा हा नेव्हीचा जॉब आहे त्यामुळे तुम्हाला भरपूर साऱ्या ठिकाणी फिरायला मिळतात, या देशातून त्या देशात। तुम्ही आता काही ब्लॉग सुद्धा बनवताय मर्चंट नेव्हीवाले, त्यांचे जर बघितले असेल तर त्यांची लाईफस्टाईल सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल। महत्त्वाचं म्हणजे सॅलरी चांगली मिळते। 5 ते 10 वर्ष जरी तुम्ही हा जॉब करताय तरी चांगली सॅलरी मिळून नंतर तुम्ही एक स्वतःचा बिझनेस सुरू करू शकताय। अनेक जण तसेच करतात। महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे 100% प्लेसमेंट मिळते, कारण की ही अकॅडमी आहे, यांच्यातर्फे तुमचं ॲडमिशन होतं आणि तिथून तुम्हाला 100% प्लेसमेंट मिळते। त्यामुळे जे जॉबची शोधत आहात किंवा जॉब मिळत नाही त्यांच्यासाठी चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे। मग कुठल्या पोस्टसाठी किती जागा आहे, जसं की बघू शकताय कुक 10वी पासवर आहे, किती 466 जागा आहे। त्याच्यानंतर मेस बॉय 188 जागा आहेत 10वी पासवर। डेक रेटिंग 10वी पासवर 399 जागा आहे। इंजिन रेटिंग 201 जागा आहे। 12वी पासवर 196 जागा आहे आणि ITI झाला असेल तर 290 प्लस 60 एवढ्या जागा आहे। तुम्हाला ठरवून घ्यायचं आहे नेमका काय तुम्हाला येतं, त्यानुसार तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे। इथे रिटर्न एक्झाम असणार आहे, 100 प्रश्न इथे असतात। निगेटिव्ह मार्किंग आहे 0.25 ची म्हणजे 1/4 ची। इथे एक्झाम कशी असणार आहे तर 2 तासाची एक्झाम असते 100 मार्कासाठी आणि ते 10वीच्या बेसवर प्रश्न विचारले जातात, काहीही अवघड नसतात। जनरल अवेअरनेस, सायन्स नॉलेज, इंग्लिश नॉलेज, ॲप्टिट्यूड, रिझनिंग। तुम्हाला जर याची बुक पाहिजे असेल तर तुम्हाला प्रोडक्ट लिस्टमध्ये टॅग करून देईल, तिथून इझिली तुम्ही तुमचा अभ्यास सुरू करू शकताय, एक्झाम पास करू शकताय। एक्झाम अवघड नसते, फक्त एकच आहे की ही गव्हर्नमेंटची नाही आहे, हा प्रायव्हेट जॉब आहे हे समजून घ्या। कारण की अनेक जणांचं म्हणणं आहे इथे अप्लाय करायचं की नाही, हा गव्हर्नमेंट जॉब आहे की प्रायव्हेट जॉब आहे, तर हा प्रायव्हेटमध्ये येतो हा जॉब, पण सॅलरी चांगली आहे, 10वी पासवर आहे, त्यामुळे तुम्ही प्रयत्न करू शकताय। त्यानंतर एक्झामबद्दल डिटेल्समध्ये इथे माहिती दिलेली आहे। आता एक्झाम सेंटर्स कुठे असणार आहे तर महाराष्ट्रातनं आपण अप्लाय करतोय, तर तुम्ही ते स्पष्ट बघू शकताय। नागपूर, मुंबई आणि पुणे महाराष्ट्रामध्ये हे 3 ठिकाणी एक्झाम सेंटर्स असणार आहे।
अप्लाय कसं करायचं तर यांची वेबसाईट आहे, यावरून आपण अप्लाय करू शकतोय। अप्लाय करण्यासाठी 100 रुपये त्यांनी चार्जेस ठेवलेले आहे। बाकी सगळी माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल। आता अप्लाय करण्यासाठी यांच्या वेबसाईटवर आलो तर अप्लाय नाव तुम्हाला दिसून जाईल। इथे मोबाईल नंबर टाकून कंटिन्यू म्हणून तुम्हाला सगळा फॉर्म भरून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर तुमचे डिटेल्स येईल ते दिसेल, त्यानंतर फी पेमेंट करायचं आहे 100 रुपये। ऍडमिट कार्ड येईल ते डाउनलोड करून तुम्ही एक्झामला मार्चमध्ये जाणार आहात। त्यामुळे जे एलिजिबल आहे त्यांनी अप्लाय करा। तुम्हाला बुक्स पाहिजे असेल, काही माहिती पाहिजे असेल तरी ते प्रोडक्ट लिस्टमध्ये टॅग केली आहे। तरी काही अडचण असेल तर कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन जॉब अपडेट, करिअर गायडन्ससाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।